प्रगती पुस्तक दिलं आणि 7 कर्मी कार्यक्रम वापरला. धनंजय मुंडे बाबतीत 100 दिवसामध्ये रिझल्ट येईल का? त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत. तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत. कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे. आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही. आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी ह्याच्यात जास्त आहे. आम्ही ह्याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही ह्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून. ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे? त्यांना विचारा. दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. दादा तुमच्यावर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे, त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता. कुठला? तुमच्यावर भ्रष्टाचाराचे सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आधी. एक आणि तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड आहे, तुमचा हस्तक्षेप नाही राजकारणाचा. बीडमध्ये तो हस्तक्षेप होतोय, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करताय. CID करताय, SIT करताय. आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. जसं मंत्रिमंडळ करण्याचा, खातेवाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. 8 खासदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे 8 खासदार तुमच्याकडे येणार अशी चर्चा सुरू झाली. काही संपर्क झाले शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी होती. शरद पवारांना आज भावनिक साथ घातली गेली. मराठा व्यतिरिक्त कुणाला तरी द्यावा, म्हणजे जयंत पाटील हे योग्य नाहीत. माझा त्याच्याशी संबंध नाही. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आम्हाला कुणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही. तटकरेंच्या संपर्कात आहेत का? एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलताय. यामध्ये स्वतः तिथल्या 3 ते 4 खासदारांचं, मी, निलेश लंके, मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी, त्यांनी स्वतः बाईट दिलेला आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही. ते तुम्ही ना ज्यांची विश्वासार्हता आहे ना अशांची नावं घेत चला. आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलंय आणि तिथं ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्यात कशा करता आरोप करायचा? त्या जे स्वतः खासदार सांगतायत ना, आज 20-22 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात.